मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे। हवामान खात्याने मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी बृहन्मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून आदेश काढत मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। त्याचबरोबर खासगी कार्यालयांनाही कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून द्यावी असा सल्ला देण्यात आला आहे। महानगरपालिकेने नागरिकांना शक्यतो बाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेसाठी घरातच राहावे असे आवाहन केले आहे। आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहतील, त्यामुळे रुग्णालये, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही। मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। सततच्या पावसामुळे रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे। परिणामी रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे सेवाही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपर ते दादर परिसरात पाणी साचल्यामुळे गाड्यांची वेळापत्रके कोलमडली आहेत। माटुंगा स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅक तर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत। हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन देखील अर्धा तास उशिराने धावत आहेत। तर सहसा फारसा परिणाम न होणाऱ्या पश्चिम मार्गालाही यावेळी फटका बसला असून गाड्या 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। पावसामुळे शहरात ठिकठिकाणी जलसंचय झाला आहे। उपनगरे आणि मुंबईच्या मध्यवर्ती भागात रस्ते वाहतूक ठप्प झाल्याची चित्रे दिसत आहेत। अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात अडकून पडल्या असून वाहनधारकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। शहराच्या दैनंदिन जीवनाला पावसाने अक्षरशः ठप्प केलंय। सध्या मुंबईकरांसमोर मोठं आव्हान आहे निसर्गाच्या या तडाख्यात सुरक्षित राहण्याचं। प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, मात्र नागरिकांनीही दक्षता घेणं आणि संयम राखणं अत्यावश्यक आहे। आगामी काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते। एकूणच मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली असून पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे। मात्र येणाऱ्या काही तासांत परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।